आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी, क्रिकेट विश्वातली बातमी ती म्हणजे आज भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे। कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी आमने सामने असणार आहेत। दोन्ही देशांसाठी सामना निर्णायक ठरणार आहे। तर चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेतील बहुप्रतीक्षित सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी म्हणजेच आज रंगणार आहे। हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे आणि दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे। पण असे असलं तरी दोन्ही संघांसाठी वेगवेगळ्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे आणि भारतवासियांना निश्चितच हीच अपेक्षा असते खरं तर भारत जिंकावा, कारण इंडिया पाकिस्तानची मॅच ही जिव्हाळ्याचा विषय असतो आणि या मैदानी युद्धात भारताचाच विजय व्हावा यासाठी सगळ्यांचं लक्ष या सामन्यावर असतं। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, आज भारत पाक आमने सामने येणार आहेत, मैदानावर युद्ध होणार आहे आणि हा खरंच भारतवासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण भारताला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक भारतवासियाला वाटत असतं की जर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात लढतायत तर भारताचाच विजय असला पाहिजे। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच आपण म्हणतो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आजची मॅच आहे ती रंगतदार होणार आहे, कारण की आजचा सामना जो होणार आहे तो भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि या सामन्याकडे सर्वांचं लक्ष म्हणजे जगाचं पूर्ण लक्ष लागलेलं आहे की हा सामना जिंकणार कोण, कारण की जेव्हा पण ही मॅच होते तेव्हा सर्व एकमेकांना टक्कर देत असतात, एकमेकांना ठसन देत असतात आणि त्यानंतर ही मॅच बघायला सर्व रंगतदार असतात। आणि आत्ता आपण आहे ते छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आहे आणि आपण बघू शकते या ठिकाणी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी येतात क्रिकेट खेळण्यासाठी आणि या ठिकाणी क्रिकेट प्रेमी देखील आहेत आणि ते देखील या ठिकाणी चेहरेअप करतात इंडियासाठी, आणखी आजचा जो सामना आहे तो दुपारी सुरू होणार आहे आणि या ठिकाणी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आपल्याबरोबर क्रिकेट प्रेमी त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं आज सामना जो होणार आहे भारत पाकिस्तान मध्ये होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच आज जो सामना होणार आहे तो आज खूप आम्हाला देखायला आणि कसं मैत्रीपूर्वक सामना होईल अशी अपेक्षा आहे आणि इंडिया पाकिस्तान सामना म्हटल्यावर सगळ्यांच्या नजरा त्या मॅचवरती जातात की असा सामना होणे असं परत होत नाही। ॲक्च्युली विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही एस्टॅब्लिश प्लेयर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आमच्या। आज मोहम्मद शमी आज एक आहे बॉलर, त्याच्याकडून चांगला परफॉर्मन्स होतोय। अपकमिंग प्लेयर शुभमन गिल तोही आज चांगल्या लेवलला बॅटिंग करतो, त्यामुळे प्रश्न आहे आज इंडिया नक्कीच जिंकणार आमची अशी आमची आशा आहे। कारण की ही मॅच दुबईमध्ये होणार आहे आणि यामध्ये आपण बघतो गोलंदाजसाठी हा जो पिच बनवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाकिस्तानचे बी गोलंदाज ते पण चांगले परफॉर्मन्समध्ये। काय वाटतं, कारण की हा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे? नक्कीच पाकिस्तानने आधीच एक सामना हरवला आहे, ते लोक हरले आहेत आणि त्यांच्यासाठी हे नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। परंतु आपण जर इंडियाची बॅटिंग लाईनअप पाहिली तर रोहितला कुठेतरी सूर गवसलेला आहे। ओपनिंग चांगली झाली होती परवा दिवशी, त्यानंतर शुभमन गिल देखील चांगल्या फॉर्ममध्ये खेळतोय आणि पाठीमागे जर पाहिली तर आपली बॅटिंग लाईनअप खूपच चांगला तगडा आहे आणि बॉलिंगबद्दल म्हणायला गेलं तर इंडियाकडे खूप चांगले बॉलर आहेत। मोहम्मद शमी पुन्हा एकदा आलाय, कमबॅक केलंय, आल्या त्याने 5 विकेट देखील घेतल्या आहेत, कुठेतरी त्यालासुद्धा सूर गवसलेला आहे आणि पाहायला गेलं तर आपल्याकडे सुद्धा क्वालिटी बॉलर्स आहेत, त्यामुळे नक्कीच इंडिया हा सामना एका हाती जिंकेल। भारतसाठी पण हा सामना खूप महत्त्वाचा आहे, पण आपण बघतो बांगलादेशामध्ये 5व्या विकेटसाठी म्हणजे 6वी विकेट होती तेव्हा जोडीदारांनी 100पेक्षा अधिक धावा केलेल्या होत्या आणि यंदा हा बॉलिंग पिच आहे, पाकिस्तानची बॉलिंग देखील चांगली पण आपले बॅट्समन देखील फॉर्ममध्ये आहेत। तर काय वाटतं पाकिस्तानची बॉलिंग बघता आपले जे बॅट्समन आहेत ते सुद्धा नक्कीच त्या बॉलिंगला टप करतील, कारण तेवढेच फॉर्ममध्ये आपले बॅट्समनसुद्धा आहेत। रोहित शर्मासुद्धा आता नुकताच फॉर्ममध्ये आला आहे, त्यामुळे रोहित शर्माकडे सगळ्यांचे लक्ष आहे आणि तो खरोखरच या सामन्यासाठी चांगल्या धावा करेल। शुभमन गिलसुद्धा चांगली एक ओपनिंग करून देतोय आणि शुभमन गिलकडून पण खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच हा सामना अटीतटीचा होऊन इंडिया यामध्ये वरचढ होईल। मला काय वाटतं कोण जिंकणार? वाटतं तर इंडिया जिंकणार आज। रोहित शर्मा पण चांगला खेळतोय, शुभमन गिल पण, विराट कोहली तर आहेच आपलं, तर इंडिया जिंकणारच आहे। यासाठी या ठिकाणी आपण बघितलं तर गारणं देखील घालण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपले हे जे क्रिकेट प्रेमी ते गारणं देखील घालत आहे। आपण त्यांच्याकडनं हा गारणं ऐकून घेऊया काय आहे ते।
जय देवा महाराजा आज इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे तो सुखरूप होऊ दे रे महाराजा आणि आज इंडिया प्लेअरच्या ज्या मागे इडापिडा असेल ती दूर होऊ दे रे महाराजा आणि आज अटकेपार झेंडे लावू दे रे महाराजा या ठिकाणी इंडियाने मॅच जिंकावी यासाठी गाऱ्हाणं देखील घालण्यात आलेलं आहे आणि आपण बघता हा सामना बघण्यासाठी मोठ्या संख्येने जे क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी दुपारपासून आपल्या टी व्ही समोर राहणार आहेत, कारण की आपण बघता हा सामना टक्कर देणारा सामना आहे, कारण की या ठिकाणी पाकिस्तानला जिंकायचंच आहे, कारण की पाकिस्तान या अगोदर एक मॅच हरलेला आहे आणि भारतने बांगलादेश विरुद्ध सामना जिंकलेला आहे. तर हा सामना जिंकून पाकिस्तान कुठेतरी यामध्ये प्रवेश देखील करू शकते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, पण हारलं तर कुठेतरी पाकिस्तानला बाहेर जावं लागेल. पण कुठे आपण बघितलं तर इंडियाने हा सामना जिंकला तर इंडियाला पूर्णपणे यामध्ये पहिलीच एंट्री भेटलेली आहे, कारण की बांगलादेशला इंडियाने हरवलेला आहे आणि त्यानंतरचा आजचा हा सामना म्हणून महत्त्वाचा जरा ठरणार आहे. थांबवते, या भारतच सामन्यामध्ये- जिंकला पाहिजे ही अपेक्षा आहे आणि निर्धार सगळ्यांनी केलेला आहे खरं तर. आणि आता क्रिकेट विश्वातून एक प्रतिक्रिया येते, क्रिकेटपटू हरभजन सिंग याची प्रतिक्रिया येते, पाहूयात ते काय म्हणतायत. इंडिया पाकिस्तान का मैच है और यहाँ पे ना जमावड़ा लगा हुआ है दुबई में। मैं दुबई हूँ, मैच के लिए मैं भी आया हुआ हूँ, पर ये बता दूं कि फेवरेट भारत है, क्योंकि भारत की बल्लेबाजी अच्छी है, गेंदबाजी अच्छी है और पिछला मैच यहीं पे जीते हैं और उसी एक्सपीरियंस को लेके आगे बढ़ेंगे। और वेरेज पाकिस्तान आया है, पाकिस्तान में हार के वो अच्छी पिचेस पे खेल के आए हैं। यहाँ पे पिच मिलेगी थोड़ी सी हल्की सी धीमी वाली, तो धीमी वाली पिच पे एडजस्ट करना उनके लिए ज्यादा मुश्किल होगा। भारत फेवरेट है मेरी नज़र में और भारत ये मैच जीतेगा, क्योंकि भारत की टीम सबसे बेहतर है। तर भारत पाकिस्तान मॅच खरं तर हा सामना सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे आणि दुसरं म्हणजे प्रत्येक क्रिकेट विश्वातील चाहत्यांना हा सामना या सामन्याची ते आतुरतेने वाट बघत असतात. आणि मनोज, तुम्ही तिथे आहात, आझाद मैदानावर आहात, तिथेही चाहते मोठ्या प्रमाणात उत्साहात याच मॅचची वाट बघतायत आणि भारतच जिंकावा हा निर्धार त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर या संदर्भात आपण तुमच्यासोबत माहिती घेतच राहू, पण तुर्तास धन्यवाद या दिलेल्या माहिती संदर्भात.